हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रीती, किती वेळ लागेल तुला रेडी व्हायला? झालं का तुझं सगळं? हो, झाली. बटाट्याची भाजी झाली आहे, पिठलं झालं आहे, चपात्या पण झाल्याच आहे. पिठलं असं मस्त झणझणीत झालंय, तिखट. आता पटकन आवडते, तयारी करते. बघा रानफल. काय हे मावशी, काय त्याचं नाव? आलू. आलूच बोलतात. खाऊन कसं लागते ना, की कसं खातात ते आलू. हे दोन आंबळे चांगले नाही ना, आंबळे बसून तिचे लेट आले ना, तिने पण दिले. ढकल्या नव्हती माहिती ती. असे म्हाताऱ्या लोकांना पटकन आले ग. मामा आयला संदीप मामा किती ग्रीनरी आहे, सगळे हिरवं हिरवं आहे, असं जंगल आहे. अगं ते दाखव ना कुठे, मला काय पाण्याचा धबधबा वाहतोय, ग्रीनरी आहे हे बघा. आणि आम्ही जेवतोय. जेवणात भाकरी बिनी बनवलं का? हो, भाकरी पिंकाने बनवल्यात. चमचा उद्या हाय भाकर देऊ. अर्धी अख्खी देऊ. तुम्ही जावे खाणार ना, अख्खी देऊ ना. छान आहे, जेवण मस्त आहे. आणि या नॅचरल क्लायमेट मध्ये आणखीनच मजा येते जेवायला. कसं वाटतं सगळ्यांना जेवायला? कसं वाटतं इथे? जावई, आवडलंय की नाही जेवण तुम्हाला? यश, आता जेवण बनवलं आणि जेवतो आम्ही. जेवण खरोखर खूप टेस्टी झालंय. बटाट्याची भाजी, पिठलं, मेथीची भाजी, वाटाण्याची भाजी एकदम मस्त आणि एकदम टेस्टी, तिखट, स्पायसी एकदम झालं. बटाट्याची भाजी धनी एवढी आवडली. आम्ही आलो आहोत मालशेत घाट मध्ये. मालशेत घाट वरून आम्ही जाणार आहोत लेण्याद्री, जुन्नर आणि भीमाशंकर. पण आपण आता बघूया मालशेत घाटचं सौंदर्य. खूप छान ग्रीनरी आहे, धुके आहेत, धबधबे आहेत आणि इतकं छान वातावरण आहे ना, की थंडावा आहे. अगदी मालशेत घाट मध्ये एंट्री केल्याबरोबर इतकं बरं वाटलं असेल. खूप मजा येते आणि आताच पाण्याची मजा आम्ही घेणार आहोत त्या धबधब्यावर तिथे जाऊन. पाच वाजले आहेत. लेण्याद्रीला आम्ही पोहोचलो आहोत. ऍक्च्युली 10-15 मिनिटं अगोदरच आलो, फ्रेश झालो, रेडी झालो आणि
घरचे होते ते सगळे मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत, पण मी गेली नाही कारण की लास्ट टाइम जेव्हा मी आली होती त्यावेळेस मला थोडा त्रास झाला होता वरती चढताना, की अक्षरशः रियाने माझा हात पकडून मला दर्शनाला नेलं होतं. म्हणून यावेळेस काय मी गेली नाहीये. बाकी सगळे घरचे आहेत ते दर्शनासाठी गेले आहेत आणि मी इथूनच आपल्या गणपती बाप्पाला नमस्कार करते होती, त्यामुळे मी नाही गेली आणि मी नाही गेल्यामुळे यशही माझ्या जोडीला इथेच थांबला आहे. तर ते येतात तोपर्यंत आपण थोडस शॉपिंग करूया किंवा इथे काय मिळतात वस्तू त्या बघूया. इथे दुकानात आली आहे मी आणि खरोखर खूप छान मला दिसतात. ते ज्वेलरी आहे, बँगल्स आहेत खूप युनिक आणि वस्तू खरोखर खूप छान आहेत. हे काही मिरर कसं आहे हे? ते मिरर आणि हँडवर्क बनवलेले. हे पूर्ण असं याचं फ्लावर टाकून त्याच्यावरती डिझाइन वगैरे बनवली आहे. ओके या आपण बघूया अजून. अच्छा, इथे वुडन वस्तू खूप दिसतात आहे ऍक्च्युली आणि खूप युनिक दिसतात आहे. हे बघा मी इथे बघितलंय, हे मला ना चपातीचं, हे काय डबा चपातीचाच आहे ना? हा, खूप छान आणि सुंदर दिसतोय बघा ना, म्हणजे युनिक गोष्ट आहे. आणि हे कसं म्हणजे कशाने, लाकडानेच बनलेलं आहे का? अगदी लाकडापासूनच बनवलेले, सिसमचं लाकूड येते आणि हे एक छोटे बघा ह्याच्यावरती खूप असं म्हणजे सुंदर डिझाईन वगैरे बनवलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वन पीस आहे. अच्छा, वन पीस अगदी सुंदर आहे. छोट्या तुम्ही पोळी, चपाती, रोटी काही पण त्याच्यामध्ये ठेवू शकता. अगदी जसेच्या तसेच राहतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा अच्छा. आणि अजून मी आणि बघते तर इथे हो, ग्लास वगैरे पण खूप सुंदर आहे. हा, हे काहीतरी वेगळं युनिक दिसलं कारण की मार्टिनी ग्लास वुडन मध्ये यूज छान आहे. खूप सुंदर आहे. काय प्राइस काय ताई याची? हे काही 300 रुपयामध्ये ओके, आणि खरोखर खूप सुंदर आहेत. खूपच छान आहे. अच्छा, आणि इथे त्याच्यामध्ये बघितलं हे तर मग वगैरे पण खूप सुंदर आहे. हे बघा. हे पण एक शो पीस साठी म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. असं खूप सुंदर वाटतं. हे पाहायला वगैरे पण खूप असं वेगळं काहीतरी युनिक वाटतं. युनिक वाटतंय. बिडवई. लेण्याद्री इथे लेण्याद्री. लता बिडवई म्हणून ताईंचं दुकान आहे. शॉप नंबर काय तुमचं? 23-24 नंबर आहे शॉप. हा, खरोखर म्हणजे इथे आलात ना तर नक्की एक भेट द्या, कारण की जरूर, वस्तू जरूर. इतक्या सुंदर आहेत ना. आणि रेट पण अगदी म्हणजे अगदी होलसेल रेट आहे. आमच्याकडे रेटचा काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा. खूप सुंदर. आणि ताई चांगलं डिस्काउंटही देतात. ते हो, हो, अगदी. ऍक्च्युली मला जे आवडलेलं होतं हे हळदी कुंकूचा करंडा बघा ना, किती सुंदर आहे. आणि मी घेतलंय, बघितल्या बरोबर म्हणजे मला ते प्रचंड आवडलं, तर ते मी घेतलेलं आहे. हॅलो गाईस, चढून आलो आम्ही. खूप दमलो हा. एकदम स्ट्रेट चढाई होती, तरी फायनली सक्सेसफुल झाली आहे. गणपती बाप्पा. मोरया. फायनली आम्ही पोहोचलोय लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणेश मंदिरात. गणपती बाप्पा. मोरया. आता चढून आलोय आम्ही. गणेश किती किलो झाले? 1 2 3. महाग आहे तुमचा, 20 रुपये बाजूला आहे. साडेसहा वाजलेले आहेत. आम्ही आता ओझरला पोहोचलोय. आत्ताच आलोय, तर आधी आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आणि मग याबद्दल बोलूया.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचे दर्शन झाले आणि आम्हाला आरतीही भेटली. खूप छान दर्शन झाले आहेत. गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो.